ओम नमो नर्मदाय. श्री नर्मदा पुराण अध्याय 44. शूलभेद प्रशंसा वर्णन. ओम नमो नर्मदाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर त्रिशूलधारी श्री शंकर निर्मित तीर्थात परमश्रेष्ठ एक तीर्थ आहे. त्यासंबंधी तुम्ही ऐकावे. हे राजश्रेष्ठ, ते श्रेष्ठ मानवांच्या मोक्षार्थ निर्मिले आहे. राजा युधिष्ठिराने विचारले, श्रेष्ठ ब्राह्मण, मी आपल्या कृपेने अनेक धर्म आणि अनेक तीर्थे आणि संपूर्ण दानधर्माचे प्रसंग ऐकलेत. आता मी हे ऐकू इच्छितो की मानवाची संसारातून कशी सुटका होते, ज्यानुसार पुनरागमन न होता मोक्षप्राप्ती होते. श्रेष्ठ ब्राह्मण, हे सर्व आख्यान कृपया प्रसन्नतेने मला कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तुम्ही एकाग्र चित्तेने परम पावन तीर्थाचा महिमा ऐका. याचा प्रभाव ऐकल्यावर वर्षभराच्या पापातून मुक्तता होते. त्या तीर्थाचे महात्म्य श्रवण केल्यास वाणी, मन व शरीराच्या सर्व पापांचा विशेष रूपात क्षय होतो. त्याची मर्यादा 5 कोश आहे. पापात्मा प्राण्यांनाही अन्न व मोक्ष देणारे हे दिव्य तीर्थ आहे. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर भृगू पर्वत आहे. त्याच्या शिखरावर भगवान श्री शंकराने ते तीर्थ स्थापित केले. त्रैलोक्यात ते शूलभेद नावाने प्रसिद्ध आहे. तीर्थाच्या चौफेर जे वृक्ष आहेत ना, ते उन्मळून जरी पडले तरी श्री वचनानुसार निसंशय ते शिवलोकात जातात. तिथे भूवर जे पक्षी वा जीव मरतात ना, ते उत्तम लोकात जातात. पाताळातून श्रवणारी भोगवती नावाची गंगा जशी सर्व पापनाश करणारी, तशीच दुसरी तिथे शूलभेदात श्रवले आहे. गिवार्ण नावाची अन्य पुण्यदायिनी महानदी, जिथे श्री शंकराने पृथ्वी भेदन केले, त्या कुंडात अवतरले आहे. प्रिय युधिष्ठिर, पूर्वी महापापाचे निवारण करणारे श्री शंकराने उत्पन्न केलेली सरस्वती नदी ही, हे राजा, तिथे अवतरली आहे. प्रभामय श्री नर्मदाशी जिथे तिचा संगम झाला आहे, ती गिवार्ण नावाची शिला आहे. ते परमतीर्थासारखे तीर्थ न कधी झाले न होईल. केदार, प्रयाग, कुरुक्षेत्र व गया किंवा अन्य तीर्थ त्याच्या 1/16 सुद्धा नाही. ते पंचस्थान तीर्थ 5 पृथक स्थानाच्या रूपात स्थित आहे. ते संक्षिप्तपणे एक वेगवेगळे करून सांगेन. ज्याप्रमाणे नाभी अर्थात मध्यक्षत्री गया पुण्यप्रद आहे, चक्रतीर्थसुद्धा त्यासम आहे. धर्मरण्यात कूपस्थलाप्रमाणे शूलभेद क्षेत्रसुद्धा परमपुण्यदायी आहे. असे ब्रह्मह्यूप पुण्यक्षेत्र आहे. तसेच देवनदीचे क्षेत्रही पुण्यदायक आहे. जसे देवांचे गयासीर, तसेच देवशिलाही पुण्यप्रद आहे. जसे पुष्कर क्षेत्र आणि तसेच मार्कंडेय कुंड आहे, जिथे पितृगणांच्या निमित्ताने दिलेले पिंडदानाने तर्पण अक्षय असते. जो तिथे श्राद्ध तसेच नित्य जलपान करतो, तो सर्व पापातून मुक्त होतो. जसा कंचुक म्हणजे सर्पाच्या कातेपासून सर्प मुक्त होतो, तसे पाखंड व क्रोधवर्जित श्रेष्ठ सत्पात्र ब्राह्मणाची पूजा करावी. गणनाथ गजानन देवाला पूजित झालेले पाहून 13 दिवसाचे दान 13 पट होते. कंबल क्षेत्रपालाला पाहून सर्व विघ्नांचा नाश होतो. परमभाव भक्तीने शूलपाणी श्री महेश्वराची पूजा करावी. ईश्वराच्या पूर्व भागात उमादेवीचे श्रद्धापूर्वक पूजन करावे. त्यानंतर गुहावासी श्री मार्कंडेयाचे भक्तिभावाने पूजन करावे. त्यामुळे ज्ञात अज्ञात सर्व पापांपासून मुक्ती मिळते. गुहेत प्रवेश केल्यावर 3 अक्षरी ओंकाराचा अथवा ब्रह्मसूत अर्थातच वेदसूक्ताचा जप केल्यास नीलपर्वतजन्य 1/6 पुण्य लाभते. तिथे 3 अर्थात 3 देव आदित्यगण आणि मरुतागण निवास करतात. तिथे सर्व देवमय कोटी लिंग नावाचे स्थान आहे. जसे सर्व नदी नद समुद्रात विलीन होतात, तसे शूलभेदाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. आजही प्रत्यक्ष प्रचिती येते की स्नानयोगाच्या वेळी शिवलिंगामधून ठिणग्या उडताना दिसतात. तसेच दुसराही अनुभव येतो की तेलबिंदू पसरत नाही. अशा प्रकारे शूलभेदांच्या प्रभावाने असा प्रत्यय येतो की त्रिकाळ मानव शूलभेदाचे स्मरण करतो. हे राजा, त्यामुळे तो मानव प्रत्यक्षात बाह्याभ्यंतर शुद्ध होतो. देवाने विचारले तरी मी याचे कथन कोणालाही केले नाही. मी हे नित्य अत्यंत गोपनीय तीर्थ मानतो. हे सर्व पापनाशक, पुण्यदायक व सर्व दोष नष्ट करणार आहे, म्हणून अत्यंत उत्तम आहे. हे राजा, हे तीर्थ सर्व तीर्थमय आहे, ज्याचा प्रभाव ऐकून सर्व पातकातून मुक्तता होते.
प्रिय युधिष्ठिर, मी तुम्हाला शूलभेदाचा संक्षिप्त महिमा सांगितला. भक्तिभावाने याचे श्रवण करणारा सर्व पापातून मुक्त होतो. श्री स्कंद पुराणातील श्री रेवाखंडाच्या पूर्व भागातील शूलभेद प्रशंसा वर्णन नावाचा 44वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.